तर बघा नागरिकांनो, आज आपण या ठिकाणी शासनाच्या इतर योजनेबद्दल माहिती बघणार आहे. तसेच भारत सरकारच्या सुद्धा ज्या नवनवीन योजना आहेत त्याबद्दल सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये फार महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहे. तर बघा, कृषी व पशुपालन या कॅटेगरीमध्ये पहिली जी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. तर बघा, पीक विमा योजनेबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे. याचे उद्दिष्ट आहे प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिल्या जाईल. तर बघा, प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. हवामानामुळे जर तुमच्या शेतीमध्ये नुकसान झालं असेल तर ते तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागते, तर तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना याचं बेनिफिट मिळू शकते. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. त्यानंतर आहे पीक पेरणी ते काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आग जर लागली, वीज कोसळणे, गारपीट झाली, वादळ आलं, चक्रीवादळ, पूर आला किंवा जलमय होणे क्षेत्र, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड म्हणजे ज्याला आपण कोरडवाहू म्हणतो, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट जर तुमच्या शेतीमध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला नक्कीच याचं बेनिफिट होतोय. त्यानंतर बघा, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणीपश्चात नुकसान. पूर्वी शेतकऱ्यांना खरीप 2%, रब्बी 1.5%, नगदी 5% विमा हप्ता भरावा लागत होता. आता शेतकरी विमा हप्ता हिस्सासुद्धा राज्य शासन भरणार आहे. फक्त ₹1 भरून, केवळ ₹1 भरून तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच बँक, सामूहिक सेवा केंद्र, CSC मध्ये जाऊन भरू शकता, बँकेत जाऊन भरू शकता किंवा विमा कंपनी यांचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्यामार्फत सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही फार महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यानंतर बघा, यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, जसं जे कोणकोणत्या खरीप हंगामामधील आणि रब्बी हंगामामधील अशा 2 वेगवेगळ्या बाबी यामध्ये असतात. तर याचं जे तुम्ही नुकसान भरपाई जी आहे ते मिळण्याकरता तुम्हाला कशावर नोंदणी करायची आहे, ते क्रॉप इन्शुरन्स नावाची जी ॲप आहे त्या ॲपवर तुम्हाला याची नोंदणी करायची आहे. तसेच यामध्ये पिकं कोणते आहे, खरीप हंगामामध्ये 14 पिके दिलेले आहे. यामध्ये तृणधान्य, भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद या सर्व याचं तुम्ही पीक विमा काढू शकता. तसेच आहे भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे, कापूस व कांदा इत्यादी पिकाचं तुम्ही खरीपमध्ये पीक विमा काढू शकता. आता रब्बीमध्ये बघा, रब्बीमध्ये 6 पिके आहे. उन्हाळी भात आहे, गहू आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीमध्ये बागायत व जिरायत हरभरा आहे. गळीत धान्यामध्ये उन्हाळी भुईमूग आहे आणि नगदी पिकेमध्ये रब्बी कांदा आहे. तर इतक्या पिकाचा तुम्ही विमा या ठिकाणी काढू शकता. अशी ही फार महत्त्वपूर्ण महाराष्ट्र सरकारची योजना आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट योजना ही सुद्धा खूप चांगली योजना आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काढलेली आहे. तर यामध्ये आहे शेतकरी सन्मान निधी योजना. त्याला आपण PM किसान असं सुद्धा म्हणत असतो. आणि यामध्येच जे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही याला अटॅच केलेली आहे. म्हणजे दोन्ही योजनेचा लाभ हा तुम्हाला एकसाथ मिळत असतो. तर बघा, यामध्ये याचे उद्दिष्ट काय आहे, उद्देश काय आहे, शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये निश्चित उत्पन्न मिळण्याकरता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 1 फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आली. पात्र शेतकरी कुटुंबास ₹2000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात ₹6000 प्रतिवर्षी लाभ त्यांना दिला जातो. तर हा या योजनेचा उद्देश आहे. त्यानंतर बघा, पात्रता यासाठी काय पाहिजे आहे, वहिती शेत जमीन धारण करणारे शेतकरी कुटुंब म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे असे कुटुंब पाहिजे आहे.
यामध्ये अपात्रता का आहे? सर्व संस्थात्मक जमीनधारक ज्यांची कोणती संस्था असेल त्यांच्याकडे शेती असेल ते अपात्र ठरतात. त्यानंतर खालील वर्गातील शेतकरी कुटुंब, यामध्ये आजी माजी आमदार, मंत्री, संसद, विधिमंडळ सदस्य, माजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष हे सगळे अपात्र ठरतात. त्यानंतर आयकरदाता, शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिक जसं उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, अभियंता हे यामध्ये अपात्र आहे. तर अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे? pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर बघा पुढची योजना आहे महा-DBT शेतकरी योजना. मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे या पद्धतीची ही योजना आहे. तर यामध्ये या योजनेचा लाभ बघा कसा मिळतो. 75% ते 80% अनुदान आहे ठिंबक आणि तुषार सिंचन यावर. आणि शेततळे आकारानुसार शेततळे व अस्तरीकरणासाठी अनुदानसुद्धा मिळणार आहे. यामार्फत तुम्ही बरेचसे शेतीशी लागणारे अवजारे घेऊ शकता. बरेचसे मोठमोठाले अवजारे जे आहे जसं ट्रॅक्टर हे सुद्धा महा-DBT मार्फत तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर पॉवर टिलर, नांगर, रोटावेटर, कडबा कुट्टी मशीन, रिजर, पाचट कुट्टी यंत्र, कल्टिवेटर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टर ट्रॉली, स्प्रेयर, मिनी राईस मिल, दाल मिल, पॉवर वीडर या सर्व अवजारांचा तुम्ही नक्की सबसिडी मार्फत या महा-DBT या वेबसाईटवरून याचा फायदा घेऊ शकता. तसेच ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस, पॅक हाऊस, नर्सरी, प्लास्टिक मल्चिंग, इलेक्ट्रिक मोटार इत्यादींचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येतो. यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहे ते बघा, हे तुमच्या घरीच बरेचसे कागदपत्रे यामध्ये असतात. 7/12 बँक पासबुक, आधार कार्ड आणि आधार लिंक मोबाईल नंबर हे इतके कागदपत्रे तुमच्या घरीच असतात. त्यानंतर अवजारांचे दरपत्रक, जे कोणते अवजार तुम्हाला शेतीतले घ्यायचे आहे त्याचं दरपत्रक तुम्हाला दुकानामधून आणायचं आहे. तसेच त्या अवजारांचं टेस्ट रिपोर्टसुद्धा त्या शॉपमधून तुम्हाला आणायचं आहे. आणि अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला? mah-dbt.maharashtragovernment.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. तसेच तुम्ही तालुका कृषी अधिकारी कृषी विभागाच्या वेबसाईटवर सुद्धा अर्ज करू शकता आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता. तर या पद्धतीची ही फार महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यानंतर बघा पुढची योजना आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना. या योजनेबद्दल बऱ्याच लोकांना माहिती असते. तर यामध्ये फळबाग लागवड, तर यामध्ये संत्रा, मोसंबी याची जी फळांची लागवड असते त्यासाठी सुद्धा तुम्ही अनुदान गव्हर्नमेंट करून घेऊ शकता. याचे लाभार्थी आहे मनरेगा जॉब कार्ड धारण करणारे, म्हणजे SC ST VJNT BPL दिव्यांग पंतप्रधान आवास लाभार्थी हे पाहिजे आहे आणि 2 हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा दिलेली आहे. योजनेत समाविष्ट फळपिके आणि फुलपिके, यामध्ये आंब्याचे झाडं तुम्ही लावलेले असेल, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबीचे झाडं लावलेले असेल, निंबूचे झाडं लावले असेल, हे सर्व तुम्ही यामध्ये, सीताफळ जरी तुम्ही लावत असाल तरी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आणि फुलं झाडांचा कोणी बिझनेस करत असते तर त्यामध्ये गुलाब, मोगरा, निशिगंधा यासुद्धा फुलझाडांचं तुम्ही या योजनेमार्फत अनुदान मिळू शकता. औषधी वनस्पती, मसाल्यांचे पिके, शेततळे, ठिंबक सिंचन विहीर या सर्व याच्यासाठी तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे याच्यासाठी सुद्धा अर्ज 7/12 बँक पासबुक, आधार कार्ड इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे आहे. आणि जॉब कार्ड तुम्हाला आवश्यक आहे. तर हे जॉब कार्डसाठी तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत संपर्क करावा लागतो, तर तुम्हाला त्याचं जॉब कार्डसुद्धा मिळून जाईल.
त्यानंतर ग्रामपंचायतमधूनच जो ठराव घेतला जातो, ग्रामसभा ठराव आणि इतर प्रमाणपत्र, अंदाजपत्रक हे सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. तर मनरेगा अंतर्गत इतर लाभ, यामध्ये जर तुमच्या शेतामध्ये विहीर नसेल तर सिंचन विहीर योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. यामध्ये 4 लाखापर्यंत अनुदान तुम्हाला मिळणार आहे. याचा अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे बघा, तालुका कृषी विभागमध्ये जाऊन, ग्रामपंचायतमध्ये जाऊन आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही तुमची योजना ही परिपूर्ण करू शकता आणि त्या योजनेचा लाभ मिळवू शकता. त्यानंतर बघा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. तर शेतकऱ्यांसाठी अपघात सुरक्षा विमासुद्धा काढलेला आहे. तर यामध्ये जे लाभार्थी आहे सर्व वहिती धारक खातेदार शेतकरी आहे आणि त्यांच्या कुटुंबातील धारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य, 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 व्यक्ती, त्यांचे आईवडील, पती पत्नी, मुलगा यापैकी एक व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतो. आणि समाविष्ट बाबी आहे यामध्ये जर तुमचा शेतकऱ्याचा रस्त्यावर, रेल्वेमध्ये अपघात होत आहे किंवा पाण्यात बुडून मृत्यू होत आहे, जंतुनाशके हाताळताना अन्य कारणामुळे जर विषबाधा होत आहे, शेतामध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू होत आहे, वीज पडून मृत्यू होत आहे, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, नक्षलाईटकडून झालेली हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी झाले, मृत्यू पावलेले शेतकरी, बाळातपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघातांचा समावेश यामध्ये असतो. तर या पद्धतीची ही योजना आहे. योजनेचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना. तर लाभाचे स्वरूप आहे, अपघाती स्वरूप आहे. अपघाती मृत्यू जर झाला तर त्याला 2 लाख रुपये मिळणार. त्यांच्या हातापायाला जर, डोळ्यांना जर इजा झाली असेल तर त्यानुसार त्याला 2 लाख रुपये दिलेले आहेत. तर एक डोळा, एक हात जर काही निकामी झाला असेल तर त्याला सुद्धा 2 लाख रुपये हे लाभाचे स्वरूप आहे. तर या पद्धतीचे तुम्हाला सविस्तर दिलेलं आहे बघा, तुम्ही हे वाचून घ्यायचं. कागदपत्रे आहे, 7/12 मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडून गाव नमुना नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाची पडताळणीकरिता शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे. अर्ज करायचा आहे तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 30 दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर या पद्धतीची ही योजना आहे. त्यानंतर बघा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. तर या योजनेचे जे लाभार्थी आहे ते असतात अनुसूचित जाती जमाती महिला आणि दिव्यांग शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी. कागदपत्रे तुम्हाला पाहिजे आहे 7/12, दिव्यांग असेल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे आहे, SC ST कॅटेगरीत असेल तुम्ही तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे आहे. आणि याची जी वेबसाईट आहे बघा, अर्ज कुठे करायचा आहे, dbt.mahapokra.government.in या साईटवर तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर यामध्ये कोणत्या घटकांची समावेश केलेला आहे बघा, पॅक हाऊस निर्मिती आहे, फळ पिकवणी केंद्र आहे, एकात्मिक पॅक हाऊस आहे, शीतगृह आहे, गोदाम आहे, कडधान्य मिल आहे, असे वेगवेगळे यामध्ये तुम्हाला दिलेले आहे. कांदा चाळ आहे, त्यानंतर मध्ये गोडाऊन आहे, तेल गाळप युनिट आहे, हळद प्रक्रिया युनिट आहे. या पद्धतीचा कुठलाही व्यवसाय जर तुम्ही शेतीशी निगडीत करत असेल तर तुम्हाला याचं बेनिफिट मिळणार आहे. तर ते उपक्रम तुम्हाला राबवायचे आहे. तर बघा इथे दिलेलं आहे प्रकल्प अर्थसहाय्याचे प्रमाण, म्हणजे 0 ते 2 हेक्टर असेल किंवा 2 ते 5 हेक्टर असेल तर त्याला किती % सबसिडी मिळते, अनुदान मिळते बघा, 75%, 65% अशा पद्धतीचं तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर हे तुम्ही सविस्तर वाचून घ्यायचं. बघा इथे मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे, या पद्धतीने तुम्हाला ते रीड करायचं आहे.
100% अनुदानसुद्धा इतर सगळ्या याच्यावर तुम्हाला दिलेलं आहे. बघा इथे गुरे प्रतिबंधक चर जर असेल, खोल सलग समपातळीत चर जर असेल, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, या सर्व या पद्धतीचे जर उपक्रम तुमचे असेल तर तुम्ही 100% अनुदान घेऊ शकता. वैयक्तिक शेततळे आहे, बियाणे प्रक्रिया उपकरणे आहे, भाडे तत्वावर कृषी अवजारे केंद्र जर तुम्ही असेल तर, बंधारा असेल, संयुक्त गॅबियन बंधारा, या टाईपचं इथे दिलेलं आहे. हे तुम्हाला सर्व वाचायचं आहे. सार्वजनिक क्षेत्रावर आधारित बांबू लागवड, वृक्ष लागवड ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर जर तुम्ही करत असाल तर तुम्ही याचा नक्कीच लाभ घेऊ शकता. प्रकल्प कार्यक्षेत्र म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रकल्प गावे आहे हे सुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे. जवळपास आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी तुम्हाला प्रकल्प कार्यक्षेत्रामध्ये दिलेला आहे. त्याची जी प्रोसिजर आहे ही सुद्धा इथे दिलेली आहे. तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे, पहिले वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, महा-DBT अंतर्गत तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहे. तर ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करून देतो, जेणेकरून तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता. आणि याला लागणारे कागदपत्रे सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहे. नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे आहे, त्यानंतर मध्ये तुमचा 7/12, इतर जे कागदपत्र आहे, बँक खात्याचे विवरण आहे, बँक कर्ज मंजुरी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आहे, बँकेद्वारे थकीत कर्जाचे प्रमाणपत्र पाहिजे आहे, तुमचा जो कोणता प्रकल्प आहे त्याचा सविस्तर माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे, टेस्टिंग रिपोर्ट पाहिजे आहे. हे सर्व कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. कृषी व्यवसाय बाबींकरता DBT कार्यप्रणाली महा-DBT मार्फतच हे होणार आहे. तर त्याचं सुद्धा इथे कार्यप्रणाली आपल्याला स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. तर ही PDF मी तुम्हाला तुमच्या या आपल्या YouTube व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये शेअर करून देतो. तर याचा जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे.